नमस्कार. चला आज आपण मस्त शेवाळ्याची खीर कशी बनवतात ते तुम्हाला दाखवणार आहे मी. त्याच्यासाठी आपण एवढे साहित्य घेतले बघा. काजू घेतले, बदाम घेतले, थोडीशी इलायची घेतली आणि 1 वाटी शेवाळ्या घेतल्या आहे, 1 वाटी साखर घेतली आहे आणि थोडं तूप घेतलं आहे. आपण 1 लिटर दुधासाठी 1 वाटी शेवाळ्या भरपूर होता, तेवढा 1 वाटी घ्यायचं फक्त बस. आता याच्या पुढे काय करायचं आपण बघूया. याच्यानंतर बघा कढईमध्ये मी 1 लिटर दूध टाकलं आहे, गरम करायला ठेवलं आहे. थोडंसं आटवून घ्यायचं दूधला, कारण की ते घट्ट होतं ना, त्याची खीर एकदम मस्त लागते भारी. आता याच्यानंतर इकडे मी दूध ठेवलं आहे गरम करायला. आता बघा ही दुसरी कढईमध्ये मी हे भाजून घेणार काजू बदाम मस्त. आता बघा आता कढई चांगली तापून गेली आपल्याला. थोडे 1 चमच तूप टाकून घ्यायचं मस्त. आता याच्यामध्ये काजू बदाम थोडेसे भाजून घ्यायचे मस्त. जास्त नाही भाजायचं, थोडंसं भाजायचं. आणि त्याच्यानंतर या शेवाळ्या आहे ना भाजलेल्या असत्या, फक्त आयमाय असं भुजून घ्यायचं फक्त तुपामध्ये. थोडंसं असं परतून घ्यायचं, कारण की शेवाळ्या पण भाजलेल्या असत्या, त्याच्यामुळे काही जास्त भाजायचं नाही. आणि या शेवाळ्या आहे ना एकदम बारीक गॅसवर भाजायचा. भाजलाच केला ना मग शेवाळ्या बळून जाता, म्हणून एकदम बारीक गॅस करून असं भाजून घ्यायचा मस्त. हे बघा आता चांगला भाजून झाल्यापासून शेवाळ्या आता हे दुधामध्ये टाकून द्यायचं मस्त. आता हे शेवाळ्या ना याच्यामध्ये टाकायचं. हे बघा आता हे शेवाळ्या टाकल्यानंतर 5-10 मिनिटं मस्त शिजू द्यायच्या शेवाळ्या. आता याच्यामध्ये ना आपण इलायची कुठली ना ती इलायची टाकून द्यायची थोडी, आणि साखर आपल्याला जेवढी गोड खीर आवडते तेवढी टाकायची. मी थोडी काढून ठेवते, जास्त गोड पण चांगली लागत नाही. आता हे तुम्हाला दिसते थोडी पातळ दिसते, पण जशी जशी थंडी होईल ना तशी तशी एकदम घट्टी होईल ती. आता दिसायला पातळ दिसते ती, पण थंडी झाल्यानंतर एकदम घट्ट होईल ती. तुम्हाला दाखवणार मी नंतर. हे बघा आता 5-10 मिनिटं उकळी काढून घ्यायची मस्त. हे बघा आपली खीर आता 5-10 मिनिटं मस्त शिजली. हे बघा शेवाळ्या पण मस्त शिजून गेल्या आहे. हे शेवाळ्या वरती आल्या म्हणजे समजून घ्यायचं की खीर आपली तयार झाली. हे बघा किती भारी दिसते ना, एक नंबर डायरेक्ट. तुम्ही पण नक्की अशी खीर करून बघा. चला मग आपली खीर तयार झाली. आता ही दिसायला एवढी पातळ दिसते ना, ही आता जशी थंडी होईल ना तशी एकदम घट्ट होईल. तुम्हाला जर गरम गरम आवडत असेल तर तुम्ही गरम खाऊ शकता, नाही गरम आवडत असेल तर फ्रीजमध्ये ठेवून थंडी करून एकदम भारी लागते. तिथं एकदम मस्त लागते थंड करून. चला मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली, काय वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.